दिव्यांग संघर्ष समितीच्या वतीनं नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. आपण बघतोय नांदेड येथील जिल्हा नियोजन कार्यालयाच्या भोवती हे सर्व दिव्यांग बांधव जे आहेत या ठिकाणी जमलेले आपल्याला पाहायला मिळतात. विविध मागण्या ज्या आहेत त्यांच्या या ठिकाणी आहेत. प्रचंड आक्रोश जे आहे तो प्रशासनाच्या विरोधात पाहायला मिळतो. खरं तर आज सेवा हक्क दिन आहे आणि आमचा हक्क कुठे असं जे आहे तर सवाल या दिव्यांग बांधवांनी या ठिकाणी उपस्थित केलं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. मोठ्या प्रमाणात दिव्यांग बांधव या ठिकाणी जमा झालेत. जिल्हाधिकाऱ्यांनी आमची भेट घ्यावी, जिल्हाधिकाऱ्यांनी आमच्या मागण्या मान्य कराव्यात अशी या सगळ्यांची मागणी आहे. आपण दिव्यांग बांधवांशी या ठिकाणी संवाद साधणार आहोत. मला सांगा, दिव्यांग बांधवांनी भव्य मोर्चा काढलाय, काय मागणी आहे? आज खरं जर म्हणलं तर सेवा हक्क दिन आहे. सेवा हक्क दिन जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा नियोजन भवन मध्ये सेवा हक्क दिन मोठा उत्साह साजरा करत आहेत. आज सकल दिव्यांग संघटनांना मोर्चा काढायचं कारण म्हणजे आम्हा दिव्यांगासाठी नेमक्या कोणत्या सेवा आहेत, नेमकं कोणता हक्क आहे हेच आम्हाला माहित नाही. कारण अद्याप आम्हाला संजय गांधी निराधार अनुदान योजनेचं मानधन मिळालं नाही, स्थानिक स्वराज्य संस्थांचा राखीव 5% निधी मिळालेला नाही, आमदार निधी मिळाला नाही, खासदार निधी मिळाला नाही, तसेच दिव्यांगांना अंत्योदय अन्न सुरक्षा योजनेची शिधापत्रिका मिळाली नाही, घरकुल मिळालं नाही, स्वयंरोजगारासाठी जागा मिळाल्या नाही आणि दिव्यांगांचा शासकीय अनुशेष आणि निमशासकीय अनुशेष अजून भरल्या गेला नाही. म्हणून आम्ही आज आमच्यासाठी नेमकं आहे तरी काय, आमच्यासाठी शासनाकडून कोणत्या सेवा आणि आमचे कोणते हक्क आहे हे आम्ही मागण्यासाठी आम्ही इथं जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मोर्चा काढून आंदोलन करत आहोत सकल दिव्यांग संघटनेच्या माध्यमातून. निश्चित आपण बघतोय आपल्यासोबत ताई आहेत. काय सांगाल, कशासाठी हा मोर्चा काढण्यात आलाय? हम मोर्चा इसलिए निकाले कि हमारा हक हमको होना, हमको दूसरे किसी के जेब से नहीं होना, किसी की तरफ से नहीं होना। हमको जो सरकार हमको हक दे रही वो हक हमको होना, और जो होना है वो लेने के लिए आए हम। आज कलेक्टर साहब को मिलके बोलने को आए कि हमारे लिए कोई है कि नहीं काम। हम क्या खाली ऐसे रहना कि हमारा कुछ तो होना, क्या वोट डालने को खाली सरकार के काम करने का चाहिए क्या? हम कोई काम के लिए नहीं है क्या? हमारा कुछ तो हक देना ना। पैसे नहीं है, हमारे लोन नहीं है, हमको कोई कारोबार नहीं है, घर नहीं है, हमारा लोन नहीं है, 5% निधि का नहीं है, बहुत परेशान है अभी हम। निश्चित आपण बघतो आपण दुसऱ्या दिव्यांग बांधवांसह या ठिकाणी संवाद साधणार आहोत. मोठ्या संख्येने जे आहेत या ठिकाणी दिव्यांग बांधव एकत्रित आलेत आपल्याला पाहायला मिळतं. दुसरे सुद्धा काही दिव्यांग बांधव आपल्या सोबत आहेत, त्यांचं काय म्हणणं आहे तेच आपण जाणून घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न करू. काय सांगाल, काय नाव आहे, कशासाठी मोर्चा काढलाय? सर, माझं नाव आहे नागनाथ सिद्धराम कामदळगे. गत 2014 पासून विविध आंदोलने उपोषणे करूनही अद्याप दिव्यांगांच्या कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी केली नसल्यामुळे आज हा मोर्चा या ठिकाणी काढण्यात आला. कारण 18 प्रोव्हिजनल बाबींवरच्या कल्याणकारी योजना दिव्यांग धोरण 2018 प्रमाणे देण्यात आली आहे. त्या योजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी केली जात नाही. त्यामध्ये घरकुल असेल, गाळे असतील व शासकीय निमशासकीय अनुशेष असेल व तसेच सर्व शासकीय समितीवर दिव्यांगांना सदस्यत्व असेल, अशा अनेक योजना आहेत. 18 प्रोव्हिजनल बाबींवरच्या कल्याणकारी योजना, त्या योजनेची अंमलबजावणी केली नसल्यामुळे हा निर्णय आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे आणि हा मोर्चा या ठिकाणी काढलेला आहे. तापमानाचा पारा 42 अंशावर गेलाय. अनेक दिव्यांग बांधव आहेत, उन्हात आहेत. काय मागणी आहे जिल्हाधिकाऱ्यांकडे? सर, कसं आहे, आज बेरोजगार दिव्यांग आहेत. दिव्यांगांच्या पालकांना डेंगू झाला, काही लोकांना 50,000 रुपये खर्च करावे लागले, काही लोकांना लाख रुपये खर्च करावे लागले. अशा आयुष्यमान भारत, महात्मा फुले योजना, अशा अनेक योजना जी आज परिपत्रकाप्रमाणे दाखवल्या जातात, परंतु प्रत्यक्ष दिव्यांगांच्या कुटुंबातील लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ अद्याप मिळत नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात काही लोकांचं उष्माघातामुळे घात झाला, काही लोकांना डेंगू झाले, पालकांना डेंगू झाले, अशा अनेक प्रश्न या ठिकाणी आम्हाला भेडसावत आहेत. या संदर्भात प्रशासनाने तात्काळ या प्रश्नांची दखल घेऊन सेवा हक्क दिनानिमित्त योजनांची अंमलबजावणी करावी अशी विनंती आम्ही या मोर्चाच्या माध्यमातून प्रशासनाला करतो. किती वेळ बसणार आहे? आमचे हक्क मिळेपर्यंत हक्काची घोषणा माननीय जिल्हाधिकारी साहेबांकडून केली जात नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी बसणार आहोत. निश्चित आपण बघतो हे सगळे दिव्यांग बांधव होते. जिल्हाधिकारी या मोर्चावर तोडगा काढत नाहीत तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही अशी आक्रमक भूमिका जी दिव्यांग बांधवांनी घेतली. ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, नांदेड.